आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय काय आहे तीनही गुण सप्रमाण। तीन गुण ब्रह्माजी रजगुण, विष्णूजी सतगुण, शिवजी तमगुण हे आहेत। ब्रह्म म्हणजे काल आणि प्रकृती म्हणजे दुर्गा यांच्यापासून उत्पन्न झालेले आहेत, तसेच तिघेही नाशवान आहेत। प्रमाण गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित श्री शिव महापुराण, ज्याचे संपादक हनुमान प्रसाद पोद्दार आहेत। पान नंबर 24 ते 26 विद्वेश्वर संहिता व पान नंबर 110 अध्याय 9 रुद्र संहिता। अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीनही देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे ब्रह्मकाल गुणातीत म्हटला गेला आहे। दुसरे प्रमाण गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित श्रीमद देवी भागवत पुराण, ज्याचे संपादक आहेत श्री हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी, तिसरा स्कंद अध्याय 5 पान नंबर 123। भगवान विष्णू हे दुर्गेची स्तुती करताना म्हणतात की मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा तसेच शंकर तुमच्याच कृपेने विद्यमान आहोत। आमचा आविर्भाव म्हणजे जन्म तसेच तिरोभाव म्हणजे मृत्यू होतो। आम्ही नित्य म्हणजे अविनाशी नाही आहोत, तूच नित्य आहेस, जगज्जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस। भगवान शंकर म्हणाले, जर भगवान ब्रह्मा तसेच भगवान विष्णू तुझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेला मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझा पुत्र नाही का? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस। या संसाराच्या सृष्टी स्थिती संहारामध्ये तुझेच गुण सदा सर्वदा आहेत। याच तिन्ही गुणांपासून उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू व शंकर नियमानुसार कार्यात तत्पर असतो। उपरोक्त हे विवरण केवळ हिंदीमध्ये अनुवादित श्रीदेवी महापुराण मधून आहे, ज्यामध्ये काही तथ्ये लपवलेली आहेत। त्यासाठी हेच प्रमाण पहा, श्रीमद देवी भागवत महापुराण सभाषटिकम समहात्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबई यामध्ये संस्कृत सह हिंदी अनुवाद केलेला आहे। तिसऱ्या स्कंदातील अध्याय 4 पान नंबर 10 श्लोक 42। ब्रह्मा अहम ईश्वरः फिलते प्रभावात सर्वे वयम जनी युतान यदा तु नित्याः के अन्ये सुराः शतमख प्रमुखाः च नित्या नित्या त्वमेव जननी प्रकृतीः पुराणा। अनुवाद हे माता ब्रह्मा, मी तसेच शिव तुझ्याच प्रभावाने जन्मवान आहोत, नित्य नाही आहोत, अर्थात आम्ही अविनाशी नाही। मग अन्य इंद्रादी दुसरे देवता कसे काय नित्य असतील? तूच अविनाशी आहेस, प्रकृती तसेच सनातनी देवी आहेस। अध्याय 5 श्लोक नंबर 8 पृष्ठ नंबर 11-12। यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम विहितः च तमोगुणः कमलजश्च रजोगुण संभवः सुविहितः किमु सत्वगुणो हरिः। अनुवाद भगवान शंकर म्हणाले, हे माते, जर आमच्यावर तू दयायुक्त आहेस तर मला तमगुणी का बनविले? कमळावर उत्पन्न झालेल्या ब्रह्मास रजगुणी का बनविले आणि विष्णूस सतगुणी का बनविले? अर्थात जीवांच्या जन्म मृत्यू रूपी दुष्कर्मांमध्ये का लावलेस? श्लोक 12 रमयसे स्वपतिम पुरुषम सदा तव गतिम नहि विह विद्य शिवे। मराठी आपले पतिपुरुष अर्थात काल भगवान यांच्यासोबत तू सदा भोगविलास करत राहतेस, तुझी गती कोणीही जाणू शकत नाही। निष्कर्ष वरील प्रमाणांवरून हे सिद्ध होते की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू तसेच तमगुण शिव आहेत। हे तिघेही नाशवान आहेत। दुर्गेचा पती ब्रह्म काल आहे, हा तिच्याशी भोगविलास करतो। तसेच हे देखील सिद्ध झाले की दुर्गा आणि ब्रह्म काल सुद्धा साकार आहेत।